आपण रेशो अँड प्रोपोर्शन हा धडा अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवत होतो. त्यामध्ये 7वं उदाहरण 6 उदाहरणापर्यंत आपण मागच्या भागात सोडवलेले आहे. पुस्तक समोर घ्या. मी प्रश्न इथं थोडक्यात लिहिलेले आहे. जाग्याभाग पुस्तक समोर ठेवला तर प्रश्न पूर्ण कळेल. बघा, प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 इयर्स अँड 10 इयर्स. मग पुढे सांगितलेलं आहे, आफ्टर हाऊ मेनी इयर्स देअर एजेस इन द रेशियो 5:4. बघा, दोन व्यक्ती आहेत, वत्सला आणि सारा, आणि त्यांचं आजचं जे काय वय असेल, वय माहीत नाही, त्यांचं वय दिलेलं आहे 14 आणि 10. आजचं वय दिलेलं आहे आणि किती वर्षानंतर, म्हणजे 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 6 वर्षानंतर, किती वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो 5:4 येऊ शकतो. म्हणजे या दोघांमध्ये किती वर्ष आपल्याला प्लस करायचे. समजा 5 वर्षानंतर असेल तर 14 अधिक 5 19 आणि 10 अधिक 5 15, असं 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतरचं यांचं वय काय येईल? 14 अधिक 5, 5 याच्यात मिळवावं लागतं. 10 अधिक 5, 5 याच्यात मिळवावं लागतील. आणि मग ह्यांचं जे वय येईल 5 वर्षानंतर, त्यांचं जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर तो रेशिओ 5:4 आहे, असा अर्थ आहे. मग ते किती वर्षानंतर ते माहीत नाही, तेच तर आपल्याला काढायचं आहे. आपण ते एक्स मानूया. लेट आफ्टर एक्स इयर्स देअर रेशिओ ऑफ their ages will be 5:4. किती वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो 5:4 असू शकतं असं मानतोय आपण? x वर्षानंतर. Therefore, after x years, वत्सला is, आता तिचं वय 14 आहे, पण x वर्षानंतर म्हणजे वाढेल, 14 प्लस x इयर्स हे वत्सलाचं वय असू शकतं. अँड आफ्टर x इयर्स सारा विल बी, किती वर्ष असेल साराचं वय? आज 10 आहे, x ने वाढेल म्हणजे x त्याच्यात प्लस करायचं. हे झाले त्यांचे x वर्षानंतरचे वय. आणि मग यांचा रेशो काय आहे असं सांगितलेलं आहे? 5:4. मग आता दिलेल्या कंडिशननुसार फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन किंवा गिवन कंडिशन, बघा, त्यांचे x वर्षानंतरच्या वयाचा रेशो लिहितोय मी. 14 प्लस एक्स आणि 10 प्लस एक्स हे त्यांच्या x वर्षानंतरच्या वयाचा रेशो मी एक्सच्या रूपात लिहिलेला आहे. आणि हे इक्वल टू, त्यांनी मात्र 5:4 आहे असू शकतं असं सांगितलेलं आहे. आणि मग आता इक्वेशन सोडवायचं आहे. असे इक्वेशन आपण 8वीमध्ये भरपूर सोडवलेले आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि एक्सची किंमत काढायची. या दोघांचा गुणाकार करायचा, 4 × 14 प्लस एक्स, आणि या दोघांचा गुणाकार 5 × 10 प्लस एक्स, 14 × 56 अधिक 4 × x 4x, 5 × 50 अधिक 5x. तुम्ही साईड कसंही बदला, हे 4x तिकडे न्या किंवा 5x इकडे आणा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त बेरीज वजाबाकी बरोबर करा. 5x इकडे मायनस होते आणि 50 प्लसचे 56 मायनस होते. क्रम लिहिताना बरोबर लिहायचं. या दोघांची वजाबाकी -x आहे आणि या दोघांची वजाबाकी -6 आहे. -1 ने जर ह्या दोघांनाही गुणलो आपण तर हे मायनस मायनस प्लस होईल, आणि -1 ने गुणल्यामुळे मायनस इंटू मायनस प्लस, आणि 6 × 1 = 6. ही झाली एक्सची किंमत. एक्स कशासाठी मानलं होतं आपण? एक्स वर्षानंतर त्यांचा वयाचा रेशो 5:4 असेल असं लिहिलेलं आहे. Therefore, आफ्टर 6 years, रेशो ऑफ their age will be 5:4. हे झालं उत्तर. ओके. यानंतर
पुढचं उदाहरण पण जवळपास सेम आहे. बघा पुढच्या गणितात काय सांगितलेलं आहे. द रेशो ऑफ परसेंटेजेस ऑफ रेहाना and her mother is 2:7. रेहाना आणि तिची आई यांच्या आजच्या आजचं वय जे काय असेल त्याचं जर आपण संक्षिप्त रूपात रेशो लिहिलो तर तो 2:7 आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आफ्टर 2 years, आता 2 वर्षानंतर दोघांचं वय वाढेल. द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. व्हॉट इज रेहानाच प्रेझेंट एज? दोघांचंही वय विचारू शकतात, दोघांचंही काढू शकतो आपण. एक तर इथे रेहानाचंच विचारलंय, त्याच्यावरून तिच्या आईचं वय पण काढता येतं. प्रश्न नीट वाचायचं, जेवढं विचारलं तेवढंच काढायचं. बघा त्यांच्या आजचं वय, त्याचा रेशो दिलेला आहे 2:7. रेशो दिलेलं आहे, याच्या अगोदरच्या उदाहरणात ॲक्च्युअल वय दिलं होतं. आता रेशो म्हटल्यानंतर त्याच्या एक कॉमन मल्टिपल असतो. एक्स, वाय, झेड, एम, पी, क्यू काही पण घेता येतं. आणि त्या कॉमन मल्टिपलने या दोघाला जरी गुणलो आपण तर येणाऱ्या किमती ह्या त्यांचे वय असू शकतात. आणि मग आपण ज्याच्याने गुणलो ते एक्स वायने त्याची किंमत आपल्याला काढायची असते. समजा एक्सची किंमत 5 आली, 5 दुनी 10 आणि 7 5 35 असे त्यांचे वय मिळू शकतात. आणि तेच त्यांच्या 2 वर्षानंतर वयाचा रेशो दिलेला आहे 1:3. 2 रेशो दिलेले आहेत. बघा लिहिल्यानंतर कळेल. लेट कॉमन मल्टिपल ऑफ रेशो 2:7 dx. therefore मग हे 2:7 क्रम कसा दिलेला आहे? रेहाना आणि तिची आई यांच्या वयाचा रेशो, त्याच्यावर आपल्याला आता रेहानाचं वय मिळतं. therefore प्रेझेंट एज ऑफ रेहाना विल बी काय मिळतं? x ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 2:7 आहे म्हणजे रेहानाचं 2 पट तर तिच्या आईचं 7 पट. मग 2 ला x ने गुणलो तर 2x येईल. अँड प्रेझेंट एज ऑफ हर मदर विल बी किती x येईल? 7x. हे झालं त्यांचे आजचे वय. मग आपल्याला 2 वर्षानंतरचा पुन्हा रेशो दिलेला आहे. मग 2 वर्षानंतरचे त्यांचे वय काढायचे आहेत. आफ्टर 2 years रेहाना विल बी. आता रेहानाचं आजचं वय 2x आहे. 2 वर्षानंतर 2 ने प्लस होईल. अँड आफ्टर 2 years हर मदर विल बी. तिच्या आईचं वय जे 7x आहे 2 वर्षानंतर वाढल्यानंतर किती येईल? 7x+2. आणि यांचा रेशो जो आहे फ्रॉम गिवन कंडिशन, बघा यांच्या वयाचा रेशो 2 वर्षानंतरचा 2x+2 7x+2. हे 2 वर्षानंतरचे त्यांचे वय आपण काढून घेतलो. हे आजचे वय, त्याच्यावरून 2 वर्षानंतरचे वय काढलो, त्यांचा रेशो लिहिलो आणि हा रेशो मात्र आपल्याला दिलेलं आहे 1:3. सेम आता प्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि x ची किंमत काढायची. 3 ने 2x अधिक 2 ला गुणायचं, 1 ने 7x+2 ला मल्टिप्लाय करायचं. 3 दुनी 6x अधिक 3 दुनी 6, 7 1 7, 7x अधिक 2 1 2. 6x प्लसचे 7x मायनस होते, 2 प्लसचे 6 मायनस होते.
या दोघांची वजाबाकी -x येईल आणि या दोघांची वजाबाकी -4 येईल. पुन्हा मायनस मायनस प्लस करून x = 4. काय विचारलं आपल्याला? रेहानाचं आजचं वय काढायला सांगितलंय. काय पण किंमत काढता येईल. आता x माहीत झाल्यानंतर कोणती किंमत काढता येईल? मग रेहानाचं आजचं वय हे 2x आहे. Therefore, present age of Rehana is 2x. 2 into x ची किंमत 4 मिळाली. 8 years. तिच्या आईचं आजचं वय जर विचारलं असतं तर 7x आहे. 7 चोक 28. 2 वर्षानंतरचं वय विचारलं तरी आपण काढू शकतो. आजचं वय 8 आहे. 8 मध्ये 2 मिळवा 10 येतं. आईचं वय किती आहे? आज 7 चोक 28. 2 वर्षानंतरचं विचारलं तर 28 अधिक 2 30. अशा प्रकारे x ची किंमत एकदा मिळाली की आपल्याला यापैकी कोणतीही किंमत विचारली तर ती काढता येतं. इथे प्रॅक्टिस सेट 4.1 पूर्ण झालेले आहे, ज्याच्यामध्ये आपण रेशोची माहिती मिळवलो. आता नेक्स्ट पार्ट आहे याचा कंपॅरिझन ऑफ रेशोज. रेशोची तुलना. 2 रेशो असतील बघा, मी उदाहरणात 2 एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहेत. हे 2 रेशो किंवा हे 2 रेशो यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन करायचं म्हणजे काय करतो आपण की त्याच्यामधला लहान मोठेपणा ठरवतो किंवा ते इक्वल असू शकतात. आणि मग ते ठरवण्यासाठी इथे 3 आपल्याला नियम अभ्यासायचे आहेत, ज्याच्यावरून 2 रेशो मधला कंपॅरिझन सहजरित्या करता येतो. समजा ABCD असे कोणतेही 4 पॉझिटिव्ह नंबर्स असतील, त्यामध्ये B शून्य नसावा, निगेटिव्ह नसावा. आता पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर शून्य असू शकतं त्या ठिकाणी. सरळ सरळ सांगितलेलं आहे ABCD आर पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर ऑब्विसली B ग्रेटर दॅन 0 आणि D ग्रेटर दॅन 0च येणार, कारण पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर 0ला चिन्ह नसतं आणि निगेटिव्ह तर नाहीच येतं. ABCD हे 4 कोणतेही पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांच्यापासून आपल्याला रेशो असे मिळतात. A:B आणि C:D. या 4 पॉझिटिव्ह नंबर पासून मिळणारे हे 2 रेशो. आता यांच्यामधलं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. तर इथे 3 नियम आहेत. या 3 नियमानुसार आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करायचं. इफ A into D is greater than C into B किंवा B into C चालतं. गुणाकारामध्ये क्रमबदल चालतो. या दोघांचा गुणाकार करायचा A into D आणि B into C चा. जर हा पहिला गुणाकार मोठा असेल तर देन हा पहिला रेशो A:B हा ग्रेटर असतो या दुसऱ्या रेशो पेक्षा. म्हणजे हा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार करायचा. हा पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला रेशो मोठा. मग दुसरी शक्यता काय आहे? इफ हा पहिला गुणाकार हा स्मॉलर असू शकतो या C into B पेक्षा, म्हणजे B into C पेक्षा. मग अशा वेळेस काय होणार? हा पहिला रेशो जो आहे तो स्मॉलर होईल या दुसऱ्या रेशो पेक्षा. आणि मग तिसरी शक्यता तुम्हाला कळतं काय होऊ शकतं? इफ A into D is equal to B into C. दोन्ही गुणाकार इक्वल असू शकतात आणि मग तेव्हा मात्र हे दोन्ही रेशोची व्हॅल्यू सेम असेल, म्हणजे 2 रेशो इक्वल असतात. मग आपण यामध्ये ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन और इक्वल हे ठरवलं आणि ह्यालाच कंपॅरिझन म्हटलं जातं. जसं कंपॅरिझन ऑफ नंबर्स संख्यामधली तुलना करतो, तसं रेशो मधलं त्या ठिकाणी तुलना कंपॅरिझन या 3 नियमानुसार आपल्याला करता येतं. बघा त्याच्यावरची इथं 2 उदाहरणं मी दिलेली आहेत. मग हा A B C D क्रम सिंपल आहे. या दोघांचा गुणाकार अगोदर करून घ्यायचा.
4 गुणिले 8, 8 चौक 32, कॉमा द्यायचा. नंतर या दोघांचा गुणाकार करायचा, 9 गुणिले 7, 9 7 63. हा पहिला गुणाकार, हा दुसरा गुणाकार. मग काय झालं, 32 आणि हा 63. हे दोन गुणाकार क्रमाने लिहायचे, क्रम बदलायचा नाही. 32 हा लेस आहे कोणापेक्षा, 63 पेक्षा. हे बघा, हा गुणाकार स्मॉलर आहे या गुणाकारापेक्षा. मग काय होतं, पहिला रेशो स्मॉलर होतो दुसऱ्या रेशो पेक्षा. म्हणून 4:9 इज लेस दॅन 7:8. झालं, एवढंच आहे. हा आहे कंपॅरिझन ऑफ रेशो. इथे सर्ट्स आहेत, √13 इंटू √5. लक्षात घ्या, सर्ट्स मध्ये पाहिलं आपण, ऑर्डर जर सेम असतील तर हे रॅडिकन्स यांचा गुणाकार करायचा, 13×5 जागा नसेल तर खाली लिहिता येईल, √8 इंटू √7. पुन्हा ऑर्डर सेम आहे, दोन ऑर्डर आहे दोघांचा, 8×7=56. आणि मग हा फर्स्ट प्रॉडक्ट √65 इथे जागा ठेवायची, सेकंड प्रॉडक्ट √56. ऑब्विसली 65 चा स्क्वेअर रूट हा 56 च्या स्क्वेअर रूट पेक्षा नक्कीच ग्रेटर असेल, कारण 65 रॅडिकंड मोठा आहे. रॅडिकंड वरून कंपॅरिझन करता येतं, आपण पाहिलं. 65 हा रॅडिकंड 56 या रॅडिकंड पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून हा प्रॉडक्ट ग्रेटर आहे या प्रॉडक्ट पेक्षा. मग हा पहिला प्रॉडक्ट आहे, म्हणून √13/√8 इज ग्रेटर दॅन √7/√5. हा झाला कंपॅरिझन ऑफ रेशो. यानंतर प्रॅक्टिस सेट 4.2 यामधला फर्स्ट क्वेश्चन त्यांनी असं सांगितलेलं आहे, युजिंग द प्रॉपर्टी. आपण धड्याच्या सुरुवातीला प्रॉपर्टीज ऑफ रेशोमध्ये असे प्रॉपर्टी आपण अभ्यासले पहा. जर A:B हा रेशो असेल तर त्याच्या ह्या दोन्ही टर्मला, हा फर्स्ट टर्म हा सेकंड टर्म, या दोन्ही टर्मला तुम्ही सेम नॉन झिरो नंबरने जर मल्टिप्लाय केलात किंवा डिवाइड केलात तर येणारा रेशो हा या ओरिजिनल रेशोशी इक्वल असतो. बघा, इक्वॅलिटी आहे, म्हणजे हा रेशो पुन्हा अगेन इक्वल आहे जरी तुम्ही केने मल्टिप्लाय केलात तरी. कारण मल्टिप्लाय केल्यावर गुणाकार येणार किंवा भागाकार येणार, पुन्हा त्याला तुम्ही सेम ॲज इट इज नंबर मिळवू शकता गुणून किंवा भागून, म्हणून रेशोची व्हॅल्यू बदलत नाही. आणि मग ह्या केने मल्टिप्लाय करून येणारा रेशो ह्या ओरिजिनल रेशोशी इक्वल असतो. या प्रॉपर्टीच्या आधारे आपल्याला ह्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. लक्षात घ्या, ह्या जरी रिकाम्या जागा भरायच्या असतील तरी याची थोडक्यात रीत करायची अशी, 1/1 करायचं, इक्वल टू हे फिल इन द ब्लँक्स आणि 28 एवढंच लिहून घ्यायचं आणि याला कम्प्लीट करायचं. नंतर हे लिहायचं, याला कम्प्लीट करायचं, नंतर याला कम्प्लीट करायचं. आता मी करून दाखवतो. हे 5:7 या रेशोचा त्या ठिकाणी इक्वल असलेला रेशो हा, ज्याचा एक टर्म दिलेला आहे, दुसरा टर्म फाइंड करायचा. बरोबर. आता हा 28 कसा आला असेल, तर जसं इथं B ला केने मल्टिप्लाय केलेलं आहे तसं या 7 ला कशाने मल्टिप्लाय केला तर 28 येईल, हे आपल्याला ठरवता येतं. किंवा ह्या 7 ने 28 ला भागा कळेल, 7×28. म्हणजे या 7 ला 4 ने जर आपण गुणलो तर 28 येतं. मग तसंच या 5 ला, जसं 7 ला 4 ने गुणलो तसं 5 ला पण 4 ने गुणावं लागेल. जसं B ला केने मल्टिप्लाय केलं तर याला पण केनेच मल्टिप्लाय करायचं. मग 7×28 तसं 5 गुणिले 4, 5×20 आणि 7×28. ठीक आहे. याला इथे रिकामी जागा भरायची नाही, हे असंच करायचं. हे झाली पहिली किंमत. इथे शेवटी आपण एकत्रित उत्तर लिहूया. आगे 5/7 इक्वल टू हा सेकंड रेशो लिहून घ्यायचा, 35:empty. पुन्हा तेच 5 ला कशाने गुणलं तर 35 आला असेल ते आपल्याला ठरवता येतं, किंवा 5 ने 35 ला भागा कळेल, 5×7 35. म्हणजे 5 ला 7 ने गुणल्यानंतर 35 येतं. तसंच 7 ला आता हे कशाने गुणलं ते किंमत मिळाली 7 ने, त्याच 7 ने याला पण गुणायचं आहे.
7×5 = 35, हा फर्स्ट टर्म मिळाला. 7 × 7 = 49, हा सेकंड टर्म मिळाला. वाटलं तिथं अंडरलाईन करा, ह्याला अंडरलाईन करा, पुढे सोपं जाईल. अगेन 5/7 = हे अपॉन 3.5. आता मात्र पहा 3.5 ही जी किंमत आली हे 7 ला मल्टिप्लाय करून आलेलं नाही आहे, डिवाइड करून आलेले. 7 चे हाफ 3.5 आहे, म्हणजे 7 ला मल्टिप्लाय केलेले हाफने. हाफ ऑफ द 7 3.5. तसं 5 च्या हाफ करायचं. मग 7 च्या हाफ 3.5 हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरूनच आपण ओळखलंय हे हाफने मल्टिप्लाय केलंय. तर 5 च्या हाफ येतं 2.5. हे आपलं उत्तर आहे. Therefore 5/7 = पहिला रेशो मिळतोय 20:28, याला अंडरलाईन करा. दुसरा रेशो मिळतोय 35:49, याला अंडरलाईन करा. तिसरा रेशो मिळतोय 2.5:3.5, याला अंडरलाईन करा. इथे उदाहरण पूर्ण. 2 मार्काला गणित येईल. ही एवढी रीत केला तर पूर्ण मार्क मिळतात. सेम याच प्रश्नात याच प्रॉपर्टीचा यूज करून याच पद्धतीने उदाहरण सोडवायचं. या प्रश्नात दुसरं एक उदाहरण आहे, ते मात्र तुम्ही होमवर्कमध्ये पूर्ण